संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज भारतीय जनता पार्टी मुंबईच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि ज्यांनी आत्ताच विरोधकांवर ब्रह्मोस मिसाईल सारखा हल्ला चढवला ते आमदार अमित साटमजी, केंद्रीय मंत्री आपले नेते माननीय पीयूष गोयलजी, पूर्व अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मागची महानगरपालिकेची निवडणूक आपण लढलो ते ॲडव्होकेट आशिष शेलारजी, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मंगलप्रभात लोढाजी, राहुल नार्वेकरजी, प्रवीण दरेकरजी, ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी, किरीट सोमय्याजी, गोपाळ शेट्टीजी, मनोज कोटकजी, योगेश सागरजी, अतुल भातकळकरजी, कॅप्टन तमिल सेल्वनजी, पराग अळवणीजी, मिहीर कोटेचाजी, पराग शहाजी, श्रीकांत भारतीयजी, प्रसाद लाडजी, राजन सिंहजी, विद्याताई ठाकूर, मनीषाताई चौधरी, चित्राताई वाघ, प्रकाशजी मेहता, राजजी पुरोहित, भाई गिरकरजी, मधु चव्हाणजी, भारतीताई लवेकर, सुनीलजी राणे, पवनजी त्रिपाठी, शालाकाताई साळवी, नीरजजी उभारे, वीरेंद्रजी म्हात्रे, ज्ञानमूर्ती शर्मा, बाळा तावडे, दीपक दळवी, तेजिंदर सिंग तिवाना, मंचासीन सर्व महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, अरे जास्त आगे वाढलो तर याच्या पलीकडे चालला जाईल, थांब आता 2 मिनिटं। आज मला अतिशय आनंद आहे की आपले नूतन अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईमध्ये विजय संकल्प मेळावा आयोजित केला आणि आशिषजींनी जे सांगितलं ते सत्य आहे। या ठिकाणी बसलेल्या कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यानंतर आपला विजय आता कोणी थांबवू शकत नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। मागच्या महानगरपालिकेत थोडक्यानी राहिलो होतो, 2च कमी पडले होते, पण तुम्हाला माहिती आहे कमी असले तरी काय करायचं आपल्याला माहिती असल्यामुळे आपण गणित जमवलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर हा त्यावेळी बसायची वेळ आली होती। पण मला आजही आठवतं की मला फोन आला, एकनाथराव शिंदेजी जे आता आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले, देवेंद्रजी आमची तुम्हाला विनंती आहे, आपली महायुती आहे, ठीक आहे तुमचा महापौर बनू शकतो, पण इतकी वर्ष आमचा महापौर बनतोय, उद्धवजींची इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे, उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत, ते खूप नाराज झाले आहेत, त्यामुळे आमची विनंती आहे
की तुम्ही शिवसेनेला महापौर द्या, आणि आपण त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब लावला नाही. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी बोलवलं, त्यांना विचारलं की काय करायचं. सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ आणि पुन्हा एकदा महापौर त्यांना देऊ. आणि आम्ही हा निर्णय केला की ठीक आहे, महापौरही तुम्ही घ्या, उपमहापौरही तुम्ही घ्या, स्थायी समिती अध्यक्षही तुम्ही घ्या. या महानगरपालिकेमध्ये आम्ही अंकुश म्हणून त्या ठिकाणी काम करू, विरोधी पक्षाचं काम करणार नाही. पण तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला लाईनीवर आणण्याचं काम हे आम्ही करू. आणि आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला, म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला, उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला. आपण तर मन मोठं दाखवलं. आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं, ते आपण केलं. पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. पण काही हरकत नाही. आपल्याला माहितीये आपण रडणारे नाही आहोत, लढणारे आहोत, लढणारे. छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतलेले आपण लोक आहोत. छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याचे अनेक किल्ले जिंकले आणि जिंकल्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं स्वराज्य वाचवायचं असेल तर किल्ले परत करावे लागतील आणि पुन्हा एकदा आपलं सैन्य उभं करावं लागेल. महाराजांनी किल्ले परत केले. पुन्हा एकदा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला. ती आमची प्रेरणा आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे 2019ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं. आणि आता पुन्हा एकदा आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे चाललो आहोत. आणि यावेळेस इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही. कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी. खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं. पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला. कशाचा ब्रँड तुम्ही लावला. अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. तुम्ही ब्रँड नाही आहे. तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आमची परंपरा बघा. या ठिकाणी एक साधारण कार्यकर्ता अमित साटम हा देखील या ठिकाणी भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. लोढाजींनंतर लोढांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही. शेलारांच्या नंतर शेलारांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही. एक अमित साटम हा या ठिकाणी अध्यक्ष झाला. ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हे नेतृत्व जनतेतनं तयार होतं. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा
हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो, अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये. या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे. त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे. काही उचक्के रोज सकाळी उठून मोदींना प्रश्न विचारतात, पण अशा उचक्क्यांना उत्तर हे मुंबईच्या जनतेने 2024च्या विधानसभेमध्ये दिलं. आणि मुंबई कोणाची याचं उत्तर सातत्याने 2014, 2019 आणि 2024च्या विधानसभेमध्ये मुंबईकरांनी दिलं. अरे मुंबई ही भाजपची, मुंबई ही महायुतीची, मुंबई ही भाजपा शिवसेना महायुतीची. शिवसेना म्हणजे कोणती? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, ज्याचे प्रमुख आता कोण आहेत? एकनाथराव शिंदे. हे उत्तर दिलं. आणि आज तुम्ही बघू शकता, अनेक वेळा मला आश्चर्य होतं, तुम्ही यांची भाषणं बघा, काय बोलतात. यांच्या भाषणांमध्ये मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही गेली 10 भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा, एक वाक्य. मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या. बोलतच नाहीत, बोलूही शकत नाहीत. कारण मराठी माणसाचं बोलताना गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे. या दक्षिण मुंबईतला मराठी माणूस तो हद्दपार झाला, कुठे वसई विरारच्या पलीकडे गेला, कुठे कर्जतला त्या ठिकाणी गेला, याचा दोषी कोण आहे याचं उत्तरे देऊ शकत नाहीत. पण त्याच वेळी याच मुंबईमध्ये मुंबईतली सगळ्यात मोठी चाळ बीडीडी चाळ, ज्या बीडीडी चाळीत राहणारा माझा मराठी माणूस, त्याच्यावर आलेलं संकट होतं. इतके वर्ष केवळ बिल्डरांच्या दबावाखाली बीडीडी चाळीला तुम्ही त्या ठिकाणी विकसित होऊ दिलं नाही. आम्ही विकसित करून दाखवलं, या देवा भाऊने विकसित करून दाखवलं. आज बीडीडी चाळीचा जो प्रकल्प आहे, संपूर्ण एशियातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी माझ्या मराठी माणसाला 120 फुटाची जागा होती, 120 फुटात राहत असलेला माझा मराठी माणूस आज 540 फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी गेला. आमच्या प्रवीणजीच्या पाठपुराव्यानंतर आता आमच्या अभ्युदय नगरमध्ये राहणारा माझा गिरणी कामगार, माझा मराठी माणूस, माझा त्या ठिकाणी ज्याच्या कष्टावर ही मुंबई उभी राहिली, त्याला देखील या ठिकाणी 550-600 स्क्वेअर फूट जागा आता देण्याचा निर्णय आम्ही केला आणि त्याचंही काम आम्ही करतो. या मुंबईतल्या गिरगावामध्ये ज्यावेळी मेट्रोचं काम सुरू होतं त्यावेळी गिरगावातल्या मेट्रोमुळे अफेक्टेड लोकांना वाटायचं आता पुन्हा एकदा आमच्यावर संकट येणार आणि आम्हाला मुंबईतनं हद्दपार व्हावं लागणार. आम्ही निर्णय केला नाही, त्याला या ठिकाणी गिरगावमध्येच आम्ही पुनर्वसित करू आणि त्याच्या पुनर्वसनाच्या इमारती त्या गिरगावातच आम्ही बांधल्या. आज संपूर्ण मुंबईमध्ये सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न सोडवण्याकरता स्वयं पुनर्विकासाची योजना आपण आणली. आज 1600 प्रकल्प स्वयं पुनर्विकासात निघाले. हजारो लोकांना आपल्या स्वप्नाचं घर मिळत आहे. आज म्हाडाचे लेआउट हे आपण पुनर्विकसित करतो, त्यातनं मराठी माणसाचं घराचं स्वप्न आपण पूर्ण करतो. सामान्य मुंबईकराला परवडेल असं घर
हे देण्याचा प्रयत्न आपण आज या ठिकाणी करतो. माझा सवाल आहे, यातली एक तरी गोष्ट तुम्ही करू शकलात का? याचं उत्तर हे मला विरोधकांनी दिलं पाहिजे. अरे वर्षानुवर्ष सत्ता तुम्ही हातामध्ये ठेवली, या मुंबईची काय अवस्था केली. आज तुम्ही बघा, मुंबईची आर्थिक राजधानी आहे, ज्या मुंबईमध्ये 2000 सालापर्यंत या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं, कसं 2000 सालानंतर सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं काम झालं. इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही, परिणाम असा झाला ऍट द कॉस्ट ऑफ मुंबई. या मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठं झालं, या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं. आज IT कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी मिरवायला लागले. पण बंधू भगिनींनो, चिंता करू नका. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही, ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही करून दाखवलं. आज देशाचे टेक स्टार्टअप आता मुंबई आणि हैदराबादमध्ये नाही, आज बंगलोर आणि हैदराबादमध्ये नाही, तर ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पुढचं जे रेव्होल्युशन आहे या देशामध्ये येणारं डेटा सेंटरचं, आज मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये एका दशक